नमस्कार मंडळी, सावता बॉडी मेकर्समध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहत असाल आपल्याकडे 3018 आयशार ही बनवण्यासाठी आली होती आणि आज तिचे काम आपण पूर्ण केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण या गाडीचे काम केलेले आहेत, या गाडीला मटेरियल किती यूज केलेलं आहे, त्यानंतर जो शोगार्ड समोरचा फिट केलेला आहे नट बोल्टमध्ये आहे, आतले शीटसुद्धा आपण या गाडीचे बनवलेलं आहे, टूल बॉक्स, पाठीमागचा शो, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तरी आपण हा व्हिडिओ जर आतापर्यंत पाहत असाल तर याला लाईक करायला विसरू नका. आणि या समोरच्या ज्या कॅबिनच्या साईडला कॅरियरला शिड्या फिट असतात त्या पण आपण याला फिट करून दिलेल्या आहेत. तुम्हाला मी अगोदर या गाडीच्या आतले जे आयशारचं शीट आहे ते दाखवतो. हे शीट आपण नट बोल्ट सिस्टम म्हणजे फोल्डिंगचं केलेलं आहे. एका बाजूने आपण याला स्लाइड करू शकता, समोर ओढलं की त्या बाहेर येतं आणि आतमध्ये फिट होऊन जातं. पाहू शकता कशा प्रकारे आपण हे फिट डिझाईन केलेलं आहे. तर हे शीट आपण गिअर बॉक्सच्या पलीकडेच बनवलेलं आहे. त्यानंतर हा शो बंपर वगैरे आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तो अगोदर टूल बॉक्स हा वरील आपण पाहू शकता, आपण पेटी पाईप 2x1 चा फिट केलेला आहे आणि त्याला तिरंगा कलर आपण मारून दिलेला आहे. हा आहे या गाडीचा टूल बॉक्स, जो आपण याला कुलूप लावण्यासाठी जागा दिलेल्या आहेत. एकदम सोप्या पद्धतीने आपण हा टूल बॉक्स फिट केलेला आहे, तो सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहू शकता. जर तुम्हाला आपण आयशार 3018 असो किंवा कोणती आयशार अशोक लेलँड बनवायची असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. या गाडीला जवळजवळ 4 क्विंटल 70 किलोच्या आसपास मटेरियल हे आपण यूज केलेले आहेत. एकदम कमी मटेरियलमध्ये आपण या गाडीचे काम फायनल केलेलं आहे, कारण की मालकाचे म्हणणे होते की बा आम्हाला जास्त हेवी मटेरियल नको आहे, कारण गाडी ज्यावेळेस लोड करतात त्यावेळेस आम्हाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपण त्यांच्या जशी त्यांची रिक्वायरमेंट होती त्या हिशोबाने आपण केलेला आहे. आणि हा पाठीमागचा शो आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपण हा शो बनवलेला आहे आणि त्याला कलरिंगसुद्धा केलेली आहे. ही गाडी पानवळू येथील होती आणि पाहू शकता की कशा प्रकारे आपण बॅक शो पण घेतलेला आहे. आणि या बाजूचा पण मी तुम्हाला दाखवतोय आयशारला. आयशार जे नाव आहे ते सुद्धा आपण कलरिंग केलेलं आहे. आणि ही जी फाळक्याची कडी असते ती पण आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपण तिला पॅकिंग वगैरे दिलेली आहे, मजबूती आपण केलेली आहे. मागच्या फाळक्याच्या ज्या बीजा आपण हुका मारल्या त्याला सुद्धा आपण 2ची पट्टी मारून आणि ते काम पूर्ण केलेलं आहे. जर तुम्हाला अशी गाडी बनवायची असेल तर माझा जो दूरध्वनी क्रमांक म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आहे तो या व्हिडिओवर शो होत आहे. त्यावर सुद्धा तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आणि आपली रिक्वायरमेंट विचारू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. धन्यवाद. आपला सपोर्ट राहू द्या. धन्यवाद.